शिरोळतील PM श्री छत्रपती विद्यामंदिर क्रमांक 3 या शाळेमध्ये हळदी कुंकू आणि पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला। यावेळी बाबासाहेब नदाफ यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला। उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रसेवा दल राष्ट्रीय महामंत्री बाबासाहेब नदाफ हे म्हणाले की PMC शाळा म्हणून शाळेची निवड झाली, त्याबद्दल शाळेचं अभिनंदन करून पालक मेळाव्यास इथून पुढे असेच 100% उपस्थित राहावं, शिक्षकांशी कायम संपर्कात राहावं असं सांगून शाळेमध्ये PMC योजनेअंतर्गत उपक्रमातून शासकीय योजना, सोयीसुविधा यांचा लाभ मिळतोय। यातून विद्यार्थ्यांना होणारे फायदे याची माहिती दिली। विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये कसं समन्वय असावा, पालकांनी घरी विद्यार्थ्यांशी कसं संवाद साधावा, शिक्षकांच्याबद्दल बोलत असताना आदरानं कसं बोलावं हे पटवून दिलं। पालक मेळावा संपन्न होत असताना विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याशी विनोदी गप्पागोष्टी आणि गीत गायन केलं। पालक मेळावा इतक्या आनंदाने पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी यांनी शाळेतील सर्व अनुभवी शिक्षक, व्यवस्थापन समिती, शाळेतील मुख्याध्यापक कायम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपडत असतात याची माहिती पालकांना देऊन यापुढेही आपल्या शेजारी अनेक मुले पहिलीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा। शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या पाठीशी सदैव राहील याची ग्वाही दिली। यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, घरातील सर्वांचा देहदान संकल्प तरीही 52 वेळा रक्तदान केलेले शिरोळचे सुपुत्र खंडेराव हेरवाडे, तसेच समाज प्रबोधनकार सचेतन बनसोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी, उपाध्यक्ष स्वाती कोळी, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ शशिकला पाटील, सौ सविता जाधव यांनी केलं। शिक्षिका सौ सुरेखा येळगुडे आणि शिक्षिका जयश्री पेटकर यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्याचं नियोजन उत्तम प्रकारे केलं होतं। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेची उत्तुंग भरारी आणि शाळेची प्रगती, इथून पुढे होणारे उपक्रम याची माहिती दिली। कार्यक्रमाचे आभार शिक्षिका जयश्री पेटकर यांनी मानले आणि या सर्व कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन शिक्षक यशवंत कांबळे, राजू कादरबाई यांनी केलं। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।